बातमी नागपूरमधून आहे। नागपुरातील संविधान चौकामध्ये आदिवासी गोंड गोवारी आंदोलकांचं आमरण उपोषण सध्या सुरू आहे। आदिवासी गोंड गोवारी समाजातील तरुणांच्या आमरण उपोषणाचा आजचा 12वा दिवस आहे। गोंड गोवारी समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं अशी या तरुणांची मागणी आहे। आणि या संदर्भात आंदोलन स्थळावरून आपले प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्या सोबत आहेत। गजानन, गोंड गोवारी समाजाचं तब्बल 12 दिवसांपासूनचं हे आंदोलन सुरू आहे। नक्कीच नागपुरात गोंड गोवारी समाजाच्या 3 तरुणांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि या आमरण उपोषणाचा आजचा 12वा दिवस आहे। आपण बघू शकतो एसटी मधून गोंड गोवारी समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी हे आमरण उपोषण 26 जानेवारी पासून सुरू झालं। काल भव्य दिव्य असा मोर्चा या ठिकाणी हजारो लोकांचा काढण्यात आला होता। त्यानंतरही उपोषण जे आहे ते सुरू आहे। सरकारसोबत 10 तारखेला बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तरीही उपोषण मात्र मागे घेतलं नाही। कैलासजी, काल प्रशासनासोबत चर्चा झाली, तुम्ही उपोषण मागे का घेत नाही, काय कारण आहे? कारण महत्त्वाचं आहे की आम्हाला जे 24 एप्रिल 1985च्या GR मधील गोंडगोवारीमधील चुकीची माहिती आलेली आहे ते दुरुस्त करण्याकरता शासकीय बैठक त्यांनी लावली। मान्य कलेक्टर साहेब, बैठक कधी आहे? बैठक ही 10 तारखेला आहे आणि बैठकीत पर्यंत उपोषण मागे नाही, तोपर्यंत उपोषण मागे नाही। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी हे सगळे उपोषण करते आहेत आणि किशोर चौधरी, सचिन चचाने या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे, चंदन कोहरे उपोषणाला बसलेले आहे। 12वा दिवस आहे। काल यांच्या समर्थनार्थ भव्य दिव्य असा मोर्चा निघाला, हजारो लोक त्या मोर्चात सहभागी झाले होते, त्यांची प्रकृतीही खालावली, तरीही आज हे उपोषण मागे घ्यायला तयार नाही, आपल्या मागण्यांवर ठाम आहे। 10 तारखेला तोडगा निघाला नाही तर मोठ्या मोर्चाचा इशारा सुद्धा यांनी दिलाय। नक्कीच गजानन, धन्यवाद या सविस्तर माहिती।